चला आरव लवकर. हा ठेवते. हा बाकीचा आण. हो. आणलं सगळं. गुड. अरे किती वेळ झाला? काय करते त्या बायका? अरे बाबा, बायका आणि उशीर हे दोन समानार्थी शब्द आहेत असं तूच म्हणायचं. आठवतंय का? तुझी मेमरी एकदम शार्प आहे. हा अरे बस काय बाबा. आणि बाबा, अरे एरवीच त्यांना किती उशीर होता आवरायला. आज तर चक्क तू आणलेली 9 वारी साडी नेसतायत त्या. म्हणजे आज उशीर इंटू 2 होणार आहे. बरं जा, सगळं साहित्य घेऊन ये. हा. अरे गुढीची साडी कुठे? साडी सुमन, ए सुमन, सुमन ये लवकर. इलय इलय. ही शपथ. अत्ते, ही बयोच आहे ना आपली? होय, आपली बयोच असा. ए सुमन, तिला तीट लाव आणि नजर काढ बरं तिची. तिथे इकडे पकड. आल्या गेल्याची, म्हाताऱ्या कुत्र्यांची, घरादाराची सगळ्यांचे डोळे फुटू दे आणि माझ्या बयोची चाक लवकर निघू दे. हे बयो ब्रोच आहे ना तो? मस्त दिसतोय का? आधीपासून होता साडीला? आता बाबांका कसं सांगू? त्यांनी दिलेली साडी फाटली म्हणून मी तेका ब्रोच लावला. नाही ता ना सुमन आत्याने लावलाय माझ्यासाठी. छान आहे. त्या दोघी कुठे आहेत? अरे ते सायकाय मायकाय ना तयार होत असतली. अरे त्यांचा नवरसाचा काय संबंध असा काय? थांब, मी बघून येते. आत्ते, मी पण इले. बरा चल. आपण तोपर्यंत हे लावू. ते दोरा असेल बघ. ओके, सो ही अशी घ्यायची आहे. हा. आणि मग अगं इरा, मला नेसवायची आहे. सोड. सॉरी. हा हा. त्याच्या निर्या कर. हा, निर्या म्हणजे त्याचं असं असं फोल्ड कर. ओके, फोल्ड करू. हा. अगं गुंडाळायचं नाहीये, असं झिगझॅग फोल्ड कर. ओके, झिगझॅग. हा. माझी बोट मावत नाहीये. आणते इकडे. काय ते मी धरते. हा. आता. हा. ओके ओके. 1 नेक्स्ट 2 3 झालं. हा, ये. ओके. हा, हे घे, खोच. हे कसं खोचायचं आता? खाली बघ कसं झालंय ते. ओके ओके, थांब. इरा, मी तुला सांगितलं होतं मला नाही नेसायची नऊवारी साडी. अगं पण ट्रेंड आहे. ट्रेंड आहे काय? ट्रेंड आहे
मी काय रोज नऊवारी साडी नेसते का? बघ ना याच्यात आणि सांग मला. अगं पण तू मोठी आहेस ना, तुला यायला पाहिजे नऊवारी साडी नेसता. मोठं असण्याचा काय संबंध आहे? तू कॉलेजला जातेस ना, तुला माहितीये सगळे ट्रेंड आणि काय ते. सांग मला. एक मिनिट मम्मा, कॉलेजला जाण्याचा आणि नऊवारी साडी नेसण्याचा काय कनेक्शन? ते आता काय करायचं याचं बघ कसं झालंय ते बोंगा, नुसतं वैताग आलाय मला याचा. ओके ओके, दुसरा व्हिडिओ बघूया. हा 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 ओके. काय वैताग आलाय नुसतं. अगे माझी वहिनी, तू काय अवतार केलास? तुमच्यापेक्षा ना शेतातली बुजगावणी पण चिकनी दिसती नाही गो बयो. ही साडी तर मी फाडली होती, हिने ही साडी कशी काय नेसली? तू साडी नेसलीस का? चांगली दिसत नाही हा? काय हो इराची, मस्त दिसता की नाही मी? तर नाही जमत तर सांगायचं ना आमका. ए तुम्ही जा ना इथनं, आम्ही बघून घेऊ आमचं काय करायचं ते. आमचा काया दादान 2 मिनिटात बाहेर गोडी उभारू बोलवल्या ना, आणि जर नाही इलास ना तर आमची आम्ही पूजा करून घेऊ असं पण सांगितलं ना. असं कसं? अगे मग चला पटापटा. ठीक आहे चला. अगे माझी वहिनी, या अशा अवतारात बाहेर येतलस. मग आता काय करू मी याचं? बसा बोंबलत बयो. चल आपण आपली पूजा करून घेऊया. चल. ए सुमन, ते हेल्प कर ना जरा. करते हा करते. अजिबात नाही, आम्ही आमचं बघून घेऊ, तुम्ही डिस्ट्रॅक्ट करू नका. मम्मा आपण दुसरा व्हिडिओ बघूया, जा तुम्ही. इरा, स्वतःचा इगो जरा बाजूक ठेवशील ना तर प्रत्येक प्रॉब्लेम का सोल्युशन निघता. हा तू काय एवढा सोप्पा वाटता का या नऊवारी साडी नेसणं? फोन मध्ये बघून कोण शिकत नसता. अगो बाय, दिसता तितका सोपा नाही आता. दे मी नेसवते तू. ए नाही हा. इरा अडला हरी गाढवाचे पाय धरी. ठीक आहे कर. फाईन. कर हे काय. अशी उभी राहू. हा. हाय हात ठेव. अगे वर बघ वर हात बघ. नाजूक कर. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभुव संकीर्णनागाशुभद्रणं सुमंगल्यौ सततं दीर्घमायुः. नमस्कार करा. ओम गणानान्त्वा गणपति भवामहे कविं कवीनामुपमस्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिविसितसादनं महागणपति देवताभ्यो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. ब्रह्मध्वज देवताभ्यो नमः. गंधपुष्पं समर्पयामि. आणि आता नैवेद्य दाखवा पेढ्यांचा, बत्ताशाचा. ओम भूर्भुव स्वाहा ब्रह्मध्वज देवताभ्यो नमः.
स्थापित धूपम समर्पयामि स्थापित दीपम समर्पयामि नैवेद्यार्थे प्रतस्थापित शर्कराखंड नैवेद्यम समर्पयामि। नमस्कार करायचा आहे सगळ्यांनी। पूजा संपन्न झालेली आहे। चैत्र पाडव्याची गुढी का उभारतात माहितीये का? गुरुजी मी सांगू? हो, चैत्र महिना या हिंदू पंचांगाचो पहिलो महिनो। चैत्रातलो पहिलो दिवस म्हणजेच गुढीपाडवा। असं म्हणतात जेव्हा ब्रह्मदेवान ही सृष्टी निर्माण केली तेव्हा ता दिवस गुढीपाडव्याचा होतो आणि त्याच वेळी सत्ययुगाची सुरुवात झाली। आणि म्हणानच गुढीपाडव्याक आध्यात्मिक महत्व असा। अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक दिवस असता। या मुहूर्ताक नवीन गोष्टीची सुरुवात केली जाता। वा, छान माहिती सांगितलीस बाळा। नाहीतर आजकालच्या मुलांना काही माहिती नसतं हो। हुशार आहेस बाळा, खूप मोठी हो। चला सगळ्यांनी पाया पडून घ्या गुढीच्या। भयो आधी मी। ये भयो। चला मी ग्रह शांतीची तयारी करून घेतो। ए बाबा, आपण सेल्फी काढूयात ना? चला चला चला, कुठे? ये इकडे। ए भयो ये ना। हा काढ। ये इकडे। अगं भयो इकडे। अरे ज्येष्ठ जमुनात्रेय वसुश्रुतो अग्निसृष्टुभ एह्यग्ने राहु गणो गौतमो अग्निसृष्टुभ अग्न्यावाहने विनियोगाः। ह्या अक्षता घ्यायच्या।
अशा प्रकारे ग्रहशांत संपन्न झाली आहे. सगळ्यांनी नमस्कार करा. यज्ञनारायण महाराज की जय. बाबा आपण गुढीपाडव्याचा होम का केला? कारण आजच्या दिवसाला फार महत्व आहे बाळा. आजचा दिवस विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्रेतायुगात दक्षिण भारतात वाली नावाचा राजा राज्य करत होता. जेव्हा प्रभू श्रीराम माता सीतेला रावणाच्या कैदेतून मुक्त करण्यासाठी लंकेकडे प्रस्थान करीत होते, त्यावेळी दक्षिणेत त्यांची भेट वालीचा भाऊ सुग्रीव याच्याशी झाली. सुग्रीवाने प्रभू श्रीरामांना वालीच्या कुशासनाबद्दल आणि दहशतीबद्दल सांगितलं आणि वालीच्या विरोधात त्याने प्रभू श्रीरामांची मदत मागितली. मग प्रभू श्रीरामांनी वालीचा वध केला आणि सुग्रीवाची आणि तिथल्या जनतेची वालीच्या दहशतीतून मुक्तता केली. असा मानला जाता की ज्या दिवशी प्रभू श्रीरामाने वालीचा वध केला त्या दिवस चैत्र महिन्यातलो शुक्ल पक्षातलो प्रतिपदा हा दिवस होता. आणि म्हणूनच दरवर्षी या दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जाता दक्षिणेत आणि विजयाची पताका फडकवली जाता. वा, छान कथा सांगितलीस. या इथे ग्रह शांत संपन्न झालेली आहे. तुम्ही सगळे उठलात तरी चालेल. आत्ते ता माझो स्टीलचा डबो खाय असा विशाल सरांकाना 4 पुऱ्या आणि श्रीखंड घेऊन जाता. असा गॅटमॅट असा तर कसला गॅटमॅट? तू का कित्याक सांगू? माका जा कळूचा ना ता कळलेला असा. आत्ते काय डोक्यात आणू नकोसा. ते बिचारे हा एकटे राहतात. अच्छा, बिचारे काय? तू तू उगाच पराचो कावळो करतस आता. पराचो कावळो नाही, पण पुरीचा झेंगाट कळलेला असा माका. आत्ते बयो, सगळी माका खुळगी म्हणत असले ना तरी माझ्या पोरीच्या डोळ्यातली चमक न ओळखून इतकी पण खुळगी ना असय मी. हम भी कभी जवान थे. अगो ता रवा दे गो. बयो, एवढूशी असल्यापासून ओळखते मी तुका. तुझी सगळी सुखदुःख मी अगदी जवळून बघितलंय. त्यामुळे तू या आत्तेपासून कधीच कायव लपवू शकत नाहीस, कळला? आत्ते तसा काय बरा, ठीक आहे, राहा बांधू. कायव सांगू नको. मी येते डायनिंग टेबल साफ करू. आज काय खाशाल ओ विशाल? आत्ते बरा, तुझो तो डब्बो विशाल स्पेशल डायनिंग टेबलवर असा. सरस्वतीला हे सगळं सांगून टाकावं का? नाही, नको. सरस्वती जर मध्ये पडली तर इरा अजून तिचा राग करेल. इरा, तू इथे कशी गेलीस? कशी आली म्हणजे? तुला माहित नाही? अरे माझ्याकडे घराच्या डुप्लिकेट चाव्या आहेत. काय? I'm kidding. दार उघडे. दार उघडव. एनिवे, सोड. मी कशी दिसते? सांग, कशी दिसते मी? छान दिसते ना? काय म्हण इरा, यू लुक ब्युटिफुल. तू छान दिसतेस असं म्हण. काय वेडेपणा चाललाय तुझा? छान, थँक्यू. तू जा आता. इथे कशाला आलीस? कशाला आले म्हणजे? अरे गुढीपाडवा आहे. हॅपी गुढीपाडवा. इरा, इरा, जरा प्लीज कंट्रोल.
ओके 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 फाईन. पटकन रेडी हो, आपल्या जायचे. मी तुझ्यासोबत कुठे येणार नाहीये, कळलं? तुला माझ्या घरी यायचंय. ओके. नाही मला माहित होतं मी इन्व्हाइट करणार तर तू येणार नाहीस, पण गेस व्हॉट, आज तुला चक्क बाबांनी इन्व्हिटेशन दिलंय, सो तू नाही म्हणू शकत नाही. ओके. काय वेडेपणा चाललाय तुझा? वेडेपणा नाहीये हे. बघ थांब. इरा काय कर? हा इरा बोल. बाबा अरे मी विशाल सरांसोबत आहे. हे घे तूच बोल त्यांच्याशी. हा सर, हॅलो, बोला ना. हा अरे विशाल येतोयस ना? अरे आज गुढीपाडवा आहे, त्यात तू तिथे एकटाच आहेस. ये इरा सोबत निघ, जेवायलाच ये. सर ते म्हणजे ऍक्च्युली माझं ना एक अरे आम्हालाही बरं वाटेल. आणि बयोने उत्तम स्वयंपाक केलाय, ये लवकर. हा ओके सर, मी येतो. ये ये ये. ओके बाबा आलोच. अरे तू बसलायस काय? चल. आणि असं नाही यायचं, कुर्ता वगैरे घालायचं. चला चल. मी होतो रेडी. हा माझा मी स्वतः रेडी होतो, तिथपर्यंत यायची गरज नाही. हा मी तेच. ओके. आत्ते अगं जेवणाच्या घमघमाटाने पोट भरतोय फक्त. जेवायला कधी वाटणार आहेस? इलाय ये ना लवकर. अरे आरव, गरमागरम पुरी तळत होतय. थांब इलाय. गीताचा फोन. हॅलो. हाय आरव. हाय. हॅपी गुढीपाडवा. हा तुलाही शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. कोणाचा फोन? अगं ते अंकिता गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केलाय तिनं. अच्छा. हॅलो अंकिता, आपण कॉलेजमध्ये भेटूयात. हा बाय. बाय बाय. पोरं आता मोठी होक लागली. गुढीपाडव्याच्या शुभेच्छांचा फोन काय येता, लोकांसाठी घरातनं डबे काय जातात. म्हणजे 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 काय? काय नाही. दादा, ए दादा, जेवण वाढले, लवकर खाली ये. माझी वहिनी. हॅलो. हा वा, झाली तयारी? तयारी झाली. विशाल आला का? अगो सांभाळ, आता डबो पडलो असतो. विशाल कशाला येणार आहे? मीच बोलावलंय त्याला घरी जेवायला. म्हणजे इराने सुचवलं मला. म्हटलं तूही आपल्या घरी येईल, सगळ्यांबरोबर एकत्र जेवेल. एकटाच असतो ना तो. आणि इराच गेली त्याला आणायला. म्हणजे आता ह्यो डबो रिकामी करू खोयो. म्हणजे काय नाही बाबा. बाबा विशाल, ये. आज तरी लवकर येऊचा होता, आज पण उशीर केलात. सणाचा दिवस हा. सॉरी. बसा जेवूक.
विशाल, अरे ये बस. ए सुमन, सगळ्यांना वाढायला घे. हा हो बयो, विशाल सरांका वाढ. मी वाटते. भयो मस्त झालं जेवण. बयो खरंच खूप छान स्वयंपाक झालाय. विशाल भाजी घे थोडी. नाही सर, इट्स ओके. पहिला भाजी वाढा. बयो अगो विशाल सरांका वाढ. मी वाढते. म्हणजे मी वाढते. इट्स ओके, बस. अहो सर, असं काय, घ्या ना. नाही तर घ्या इरा ना. इरा इरा थोडस, अगदी थोडस, काहीच नाही. अगं खरंच नको. सॉरी सॉरी, सो सॉरी सर. सर ते का लिंबू लाव खुया, नाहीतर डाग तसाच राहील. चल. माझ्याकडून डाग लागलाय, मी साफ करते. नाही नको इरा, तू थांब. बयोलाच करू दे. बयो व्यवस्थित साफ करेल. आणि तिला घरगुती उपाय सुद्धा माहिती आहेत. बयो घेऊन जा विशालला. हा सर, नाही इट्स ओके, मी ते घरी जाऊन क्लीन करेन. अरे घरी गेल्यावर कुर्त्याचे डाग नाही जाणार. आत्ताच धुवून घे. जा. चल. बस बस जेवायला बस. आणि थांबू नका, सुरू करा. जेवण गार होतंय. येतील ते 2 मिनिटात. सर या तुम्ही. सरस्वती, अगं तुम्ही थांबा. हा 1 मिनिट. अगं कशा, मी घरी जाऊन धुवायला टाकणार आहे. थांबा बोलले ना मी. अहो असा किती करतास तुम्ही. 1 मिनिट. सरस्वती अगं थांबा. ह्या घरगुती उपाय ना कसा काम करता आता बघाच. खरंच नको. मी मशीन मध्ये. बाबा मी आलेच. थंड पाणी. अगं जेवून घ्यायचं ना. एवढं मस्त पिक्चरचं सीन चालू होतो, ही कशा गेली मध्ये महामाया. उगाच हड्डी मे कबाब. एक मिनिट.
माझ्यामुळे डाग लागलाय ना, मग मीच साफ करेन. इरा काय करतेस तू? दे ती करते ना. दे. इरा इट्स ओके. अगं मी असताना तू का करशील? मी आहे ना.